नाशिकमध्ये तपोवनाचा मुद्दा सध्या चांगलाच तापलाय। तपोवनमधील वृक्षतोडी विरोधात आता मनसे मैदानात उतरले। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून आंदोलन केलं जाणार। अमेय खोपकरांच्या उपस्थितीमध्ये तपोवनमध्ये आंदोलन केलं जात आहे। सिनेसृष्टीतील कलाकार सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतात। दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। नाशिकच्या तपोवनमधून अमेय खोपकर, महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर या ठिकाणी उपस्थित आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे जय शृंगारपुरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नाशिकच्या तपोवनमध्ये हे आंदोलन केलं जात आहे। लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मनसेचे नाशिकमधले पदाधिकारी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। तर हा लढा आधी नाशिकपुरता मर्यादित होता। केवळ नाशिककर या लढ्यामध्ये सहभागी झालेले होते। नंतर या लढ्याची व्याप्ती वाढत गेली। सयाजी शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे यांनी नाशिकमध्ये जात, तपोवनमध्ये जात सरकारला थेट आव्हान दिलेलं होतं। एक झाडही कापू देणार नाही असं थेटपणे सयाजी शिंदे यांनी म्हटलं होतं। त्यानंतर आता सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय। कलाकारांचा विषय करायचा झाला तर आतापर्यंत अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सुद्धा विरोध व्यक्त केला। अनिता दातेंनी सुद्धा विरोध व्यक्त केला। बबन थोड़ा मागे ना, बबन थोड़ा मागे। कलाकार घ्या ना पुढे, कलाकार पुढे घ्या ना। थोडा मोठा ग्रुप सगळे लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नाशिकच्या तपोवनमधून। या तपोवनामध्ये सध्या मनसेचे कार्यकर्ते, मनसेचे पदाधिकारी, नाशिकमधले मनसेचे नेते मंडळी आहेत। सोबतच अमेय खोपकरचे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे जय शृंगारपुरे हे सुद्धा नाशिकच्या तपोवनमध्ये पोहोचलेत। अभिनेते संतोष जुवेकर हे सुद्धा आता तपोवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या मंडळींकडून तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन केलं जात आहे। झाडं वाचवा, तपोवन वाचवा अशा प्रकारचा आशय असलेलं हे बॅनर सुद्धा आपण पाहू शकतो। लाईव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय। मनसे आता तपोवन वाचवण्यासाठी, तपोवनातील वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी म्हणून मैदानात उतरले। थेट नाशिकमध्ये मनसे आक्रमक झालेले। महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अमेय खोपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं जात आहे। तर महाराष्ट्र नवनिर्माण पर्यावरण सेनेचे जय शृंगारपुरे सुद्धा या ठिकाणी आहेत। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अभिनेते संतोष जुवेकर सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर अनेक कलाकारांनी आतापर्यंत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे। त्यामध्ये सर्वात आधी सयाजी शिंदे हे मैदानात उतरले। सयाजी शिंदे हे अभिनेते आहेत, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत आणि त्या व्यतिरिक्त सह्याद्री देवराई नावाची त्यांची फाउंडेशन आहे, ज्या माध्यमातून ते निसर्ग संवर्धनाचं, वृक्ष संवर्धनाचं काम करत असतात। त्यामुळे ते या आंदोलनात उतरणं अगदीच स्वाभाविक होतं आणि त्या आंदोलनात उतरले सुद्धा। त्यानंतर अभिनेत्री अनिता दाते या सुद्धा मैदानात उतरल्या होत्या। अरे गप्प बस ना रे। माणूस म्हणून एक निसर्गाचा भाग आहे। माझा निसर्ग आहे, माझं नेचर आहे, त्याच्यामुळे मी जगतोय, आपण जगतोय, आपण त्याला जगतोय। महाराष्ट्र नवनिर्माण साधुग्रामच्या नावाखाली वेळामध्ये साधुग्राम उभारायचं या नावाखाली शासनाने अजून गुन्हेगारी कट केलेला आहे। हे तपोवनातील ही झाडं तोडण्याचा पहिल्यांदा आपल्याला माहिती आपण पाहतोय सगळीकडे मार्किंग पहिल्यांदा केलं, त्याच्यानंतर
याच्याबद्दल ज्यावेळेला आक्षेप घेतले त्यावेळेला जनसुनवाईचं ढोंग त्यांनी केलं. काही वेळेला आम्ही हे म्हणत होतो की तुम्हाला 1100 झाडं नाही तोडायची. ते असं म्हणत होते की 1700, 1800, 25 असे वेगवेगळे आकडे सांगत होते. पण त्यानंतर ती झाली 24 तारखेला आपली जनसुनवाई. 14 तारखेला 10 दिवस आधीच त्यांनी एक टेंडर काढलेलं होतं 320 कोटी रुपयाचं. या कंपनीवरती 35 एकर जमिनीवरती रिक्रिएशन, एक्झिबिशन हॉल्स, ऑडिटोरियम, रेस्टॉरंट, 1 लाख स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट, या सगळ्या बांधकामामध्ये या 35 एकर जागेमध्ये एकूण 1 झाडं कापली जाणार. म्हणजे खोटं ओळख म्हणजे झाडांचं म्हणाली की 1100 किंवा 1800 तोडू. आणि त्याच्यानंतर हे उघडकीस आलं तरीही त्यांचं खोटं बोलणं चालू राहिलं. आता काल इथला जो डीपी आहे तो मिळालाय. या डीपी मध्ये हे जेवढे गट नंबर आहेत ते सर्व गट नंबर त्यांनी झोन चेंज केलेला आहे आणि हा पूर्णपणे रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलेला आहे. त्यामुळे या तपोवनामधलं एकही झाड राहणार नाही. हे जे साधूंचं आणि वेगवेगळ्यांचं नावं सांगत असतात त्या साधून इतकीच तपश्चर्या या झाडांनी केलेली आहे. आणि हे माझं गाव आहे, माझं गाव आहे. या गावाचा ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे. याच्यावरती काहीतरी फालतू कारण सांगतात की याच्या बदल्यात 10 झाडं दुसरीकडे लावू, एखाद्या बदल्यात 10 झाडं लावू. तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल. 1.5, 2 फुटाच्या अंतरावरती झाडं लावून तिथं खड्डे खणलेले. म्हणजे गिरीश महाजन 1.5 फुटावरती केळी लावतो का जळगावला? स्वतःच्या गावामध्ये कसं वागणार नाही. तुमच्या गावाची हे होऊ दिलं जाणार नाही. आणि कोणी कितीही काय म्हणेना, याला अनेक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करतायत, पण हे होणार नाही. आम्हाला फक्त आणि फक्त इथलं पर्यावरण हवंय आणि ते टिकवायचं आहे. हे जे सांगितलं जातं की याच्याऐवजी दुसरीकडे करू, आम्ही त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही 18,000 तिकडे लावणार आहात तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधूग्राम बसवा. कारण 1800 वरतीच तुम्हाला साधूग्राम करायचे असं सांगत होते. तर 1800च्या जागेवरती तिकडे साधूग्राम करा, उरलेली 16,000 झाडं पण लावा. शिवाय तर ते नाही करणार. हे अशा प्रकारची काहीतरी कारणं सांगत राहतील. याच्या विरोधात न्यायालयामध्ये, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे. आता फारसा जे न्यायव्यवस्था सुद्धा कशा प्रकारे असेल, जर का त्या आरती साठेकडेच जर गेलं हायकोर्टात, त्यांचीच प्रवक्ता होती ती, त्यामुळे त्याचं काय होईल हे सांगता येत नाही. पण त्याच्याही पुढे जाता येईल, सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ. पण नाशिकचं पर्यावरण हे जे म्हणतात झाडं तोडू, एक फांदी सुद्धा तोडू देणार नाही नाशिकमध्ये. मीटिंग काय नाशिक वाचवा, याच्यामध्ये मीटिंग पहिल्यांदा त्यांनी हे टेंडर काढलं. त्याच्यात स्पष्ट लिहिलंय साधूग्रामच्या जागेवर हे टेंडर रद्द केल्याचं नोटिफिकेशन पेपरमध्ये प्रसिद्ध करा. पहिल्यांदा ते. आणि मीटिंग करून काय हा काही निगोशिएट करण्याचा विषय नाहीये. झाडं तोडणार नाही एवढं सांगा, संपला विषय. एकही तोडणार नाही, हे टेंडर रद्द करतोय म्हणून सांगा. तो जो झोन बदललेला आहे डीपी मधला तोही दाखवतो. हा तो झोन आहे. संपूर्ण साधूग्राम हा त्यांनी पूर्णपणे ग्रीन झोनचा हा बदलून टाकलेला आहे. त्यामुळे हा पुन्हा पूर्ववत ग्रीन झोन करा आणि हे जे काही टेंडर काढले हे पूर्णपणे रद्द केल्याचं नोटिफिकेशन लेखी हे प्रसिद्ध करा. त्यानंतर काय बैठका करायच्या त्या आम्हाला त्या खरंच बैठकांमध्ये इंटरेस्ट आहे. हे एवढं रद्द करा बस. आणि ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे, नाशिकचं ड्रेनेज हे तुम्ही सांगत असलेल्या 6 कोटी लोकांना पुरेल इतकं तयार करा. पहिले 30 लाखाचं आमचं गाव आहे, इथं 6 कोटी येणार म्हणून सांगताय. ती व्यवस्था पहिल्यांदा सुधरवा. इथं चेंगराचेंगरी होऊन माणसं मरणार नाहीत याची व्यवस्था करा. कारण ते प्रयागराजला झालंय. हे जर फडणवीस आणि योगीमध्ये काहीतरी रेस लागलेली असली की त्याच्यापेक्षा मोठा कुंभ इथं करून दाखवू, तर ते तुमचा कुंभ तुमच्या पद्धतीने करा. आमचा प्राण घेऊ नका त्याच्यात आणि आमचा प्राणवायू पण घेऊ नका.
ही सगळी लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहत होतो. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून हे आंदोलन नाशिकच्या तपोवनमध्ये करण्यात आलं. अमेय खोपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. अभिनेता संतोष जुवेकर सुद्धा यावेळी उपस्थित होता. तर एकही झाड तोडू देणार नाही, एकही फांदी सुद्धा तोडू देणार नाही अशा प्रकारचा इशारा या आंदोलनाच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या तपोवनाचा हा मुद्दा तापलेला आहे. नाशिकच्या तपोवनात वृक्षतोड करून तिथं साधुग्राम बनवण्याचा आरोप हा केला जातोय आणि त्या विरोधामध्ये हे आंदोलन केलं जातं. आतापर्यंत मराठी कलाकार सुद्धा या विरोधात मैदानात उतरलेले आहेत.